मागच्या भागात आपण ललित आणि ललितेतर साहित्य या विषयावर बोलायला सुरुवात केलेली आहे. हा विषय तसा व्यापक विषय आहे. मागच्या भागात तो पूर्ण झालेला नाही. मागच्या भागात ज्या विषयावरती आपलं बोलणं झालेलं आहे ते फक्त ललित साहित्य या विषयावरच बोलणं झालेलं आहे. याच्या पुढचा भाग जो आहे ललितेतर साहित्य याविषयी फारसं बोलणं हे होऊ शकलं नाही. त्या अनुषंगानं हा भाग जोडून घेत असताना थोडंसं ललित साहित्याबद्दल आणखी बोलणं सुद्धा गरजेचं हे आहे. साहित्यामध्ये काय असतं की वास्तवाची परिपूर्ण अनुकृती जी असते, ही वास्तवाची परिपूर्ण अनुकृती ज्या कलावंताला करणं जमलेलं असतं ती अनुकृती सुंदर असते. म्हणजे वास्तव हे तर वास्तव असतंच असतं, परंतु ते वास्तव त्या कलाकृतीमध्ये जसंच्या तसं उभं करता आलं पाहिजे, तरच ती अनुकृती किंवा कलाकृती ही सुंदर असते किंवा सुंदर होते. म्हणजे इथं होतं काय, प्रत्यक्ष घेतलेला प्राकृतिक अनुभव असतो. हा प्राकृतिक अनुभव महत्वाचा. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय निसर्गातला अनुभव. निसर्ग तर सुंदर आहेच आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीच. म्हणजे निसर्गातली नदी सुंदर आहे, निसर्गातलं धरण सुंदर आहे, निसर्गातला डोंगर सुंदर आहे, निसर्गातली जंगलं सुंदर आहेत. पण निसर्गाची प्रतिकृती सुंदर रीतीनं कलावंताला उमटवता आली पाहिजे. म्हणजे आधी प्राकृतिकता आणि प्राकृतिकतेच्या नंतर प्राकृतिकतेची प्रतिकृती. ही प्राकृतिकची प्रतिकृती आपण साहित्यात कशी आलेली आहे हे बघत असतो. आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मुळात गुलाबाचं फूल सुंदर आहे. गुलाबाला कोणी सुंदर नाही असं म्हणणार नाही, पण गुलाबाचं फूल सुंदर आहे. पण त्याही पेक्षा गुलाबाचं काढलेलं चित्र हे जास्त सुंदर आहे. एखादा माणूस दिसायला देखणा असेल किंवा नसेलही, पण त्याचा काढलेला फोटो मात्र सुंदर येऊ शकतो. एखादा माणूस प्रत्यक्षात सुंदर नसतो, पण त्याचा फोटो मात्र सुंदर येतो. किंवा कधी कधी असं होतं, एखादा माणूस सुंदर असतो पण त्याचा फोटो सुंदर येत नाही. हे काय होतं तर याला कलाकृती म्हणायचं. तो फोटोग्राफी ही सुद्धा एक प्रकारची कलाकृती आहे. तसंच साहित्यामध्ये आपण शब्दबद्ध कलाकृती कोणत्या अंगानं उभी करतो आहे हे
फार महत्वाचं आहे. जर आपल्याला ती कलाकृती उभी करता आली, साकारता आली, तरच ती सुंदर होते. म्हणून साहित्यातला शब्द कधीही कोरडा असत नाही, वृक्ष असत नाही, तर साहित्यातल्या शब्दाला भाव असतो, साहित्यातल्या शब्दाला गंध असतो, साहित्यातल्या शब्दाला स्पर्श असतो, साहित्यातल्या शब्दाला रुची असते, साहित्यातल्या शब्दाला संवेदना असतात आणि त्यातून साहित्य हे भावार्थात्मक असं होतं. म्हणून साहित्याला ललित साहित्य असं म्हणायचं. तो शब्द कोणत्या पद्धतीनं वापरला जातोय हे महत्वाचं. उदाहरणार्थ यासारखा शब्द आहे. हा यासारखा शब्द किती प्रकारे आपल्याला वापरता येईल? या हा स्वागतशील पद्धतीनं वापरायचा शब्द आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आली तर तिला या म्हणणे. पण तो कुठल्या पद्धतीनं उच्चारला जातोय याच्यावर आपल्या मनातली भावना ही ठरत असते. उदाहरणार्थ या या असं म्हटलं की यात स्वागत झालं. पण या असं म्हटलं म्हणजे तो याच जरा दीर्घ केला की त्या व्यक्तीकडं तिरस्कारानं आपण बघतोय की काय, असं त्या यामधून आपल्या निदर्शनाला येतं. थोडक्यात काय तर हे जे शब्दामधलं लालित्य आहे, हे शब्दामधलं लालित्य जे ज्यावेळी आपल्या प्रत्ययाला येतं तेव्हाच ते साहित्य असतं. आता या अनुषंगानं याचा दुसरा भाग ललितेतर साहित्य जो मागच्या भागात सांगायचा राहून गेला त्याच्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे. ललितेतर साहित्य म्हणजे काय तर कोणताही विषय हा भाषेशिवाय किंवा शब्दाशिवाय व्यक्त करताच येत नाही किंवा सांगता सुद्धा येत नाही. पण तो विषय सांगत असताना तिथं वापरलेले जे शब्द आहेत हे शब्द कसे वापरले जात आहेत याला महत्व आहे. इतिहासातला शब्द हा सणावळ्यांसाठी आणि घटनांसाठीच वापरला जातो. म्हणजे तिथं कल्पनात्मकता असणार नाही, कल्पनेला तिथं महत्व नाही किंवा तिथं उपमा प्रतिमांना महत्व नाही. शिवाजी महाराज 1627 साली जन्मले म्हणजे 1627 सालीच जन्मले, त्यातून दुसरा कुठलाही अर्थ हा निघत नाही. पण बखरीची जी भाषा आहे ही बखरीची भाषा निराळी आहे. बखरीच्या भाषेमध्ये कसं, बखरीच्या भाषेमध्ये सूचकता असते. उदाहरणार्थ बखरीच्या भाषेमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे भडभंजे लाह्या भाजतात तैसे जाहले, युद्धाचं वर्णन आहे हे. भडभंजे लाह्या भाजतात तैसे जाहले म्हणजे युद्धात जी सपासप मुंडकी मारली जात होती, मुंडकी उडवली जात होती, ती कशी उडवली जात होती याचं वर्णन करत असताना ते लाह्या भाजणारे जे लोक असतात, हे लाह्या भाजणारे लोक
मोठ्या कढईमध्ये लाह्या भाजायला टाकतात आणि त्या तडतड 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 उडतात आणि वर अशा उडतात, तशा पद्धतीनं मुंडकी उडत होती असं वर्णन हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. किंवा पानपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, हे काही इतिहासातलं वर्णन नाही. हे जे वर्णन आहे हे वर्णन बखरीतलं किंवा काव्यातलं वर्णन आहे. पानपतावर 1.25 लाख बांगडी फुटली याचा अर्थ मोजून तिथं 1.25 लाख बांगड्या फोडल्या गेल्या किंवा फुटल्या असा अर्थ होत नाही, तर त्याचा अर्थ होतो 1.25 लाख मराठा सैनिक तिथं मारलं गेलं. त्यामुळं त्या 1.25 लाख मराठा सैनिकांच्या ज्या 1.25 लाख बायका होत्या त्या विधवा झाल्या, म्हणून पानपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. किंवा तिचं कुंकू बळकट आहे, तिचं कुंकू बळकट आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा सुद्धा या शब्दरचनेमध्ये आहे ते सौंदर्य आहे. कसं कुंकू बळकट असणं म्हणजे तिच्या नवऱ्याला कुठल्याही संकटातून बाहेर काढायला ती समर्थ आहे, या अर्थानं तिचं कुंकू बळकट आहे. किंवा त्याचं किंवा तिचं बाशिंग जड आहे, बाशिंग जड असणं, असे जे शब्दप्रयोग असतात या शब्दप्रयोगामध्ये सुद्धा एक प्रकारची सूचकता असते. ती म्हणजे बाशिंग जड म्हणजे ज्याचं किंवा जिचं लग्न लवकर ठरत नाही तिच्याबाबत तिचं किंवा त्याचं बाशिंग जड आहे असं म्हटलं जातं. मात्र अन्य शास्त्र जी आहेत किंवा इतिहास, शास्त्रीय वाङ्मय याच्यामध्ये शब्द जसेच्या तसेच वापरले जातात. कसं असतं की सर्वच ललित कलांच्या आस्वादानं रसिकाला अलौकिक आनंद हा मिळतो. कारण सर्व ललित कलांचा गाभा जो आहे हा गाभा सौंदर्य हाच गाभा आहे. साहित्य ही देखील ललित कला असल्यामुळं साहित्याचा आत्मा सौंदर्य हाच आहे. आणि साहित्याचे ललित आणि ललितेतर असे 2 प्रकार पडतात. ललितेतर साहित्यामध्ये जगातली साधन सामग्री विषयीची जी शास्त्र आहेत ही शास्त्र आणि सगळी सामाजिक शास्त्र येतात. यात रसायनशास्त्र येतं, भौतिकशास्त्र येतं, वनस्पतीशास्त्र येतं, प्राणीशास्त्र येतं, गणित येतं, संख्याशास्त्र येतं, भूगोल येतो, भूगर्भशास्त्र येतं, खगोलशास्त्र येतं, अशी सगळी शास्त्र येतात. त्याच पद्धतीनं अर्थशास्त्र येतं, नागरिकशास्त्र येतं, राज्यशास्त्र येतं, इतिहास येतो, तत्वज्ञान येतं, व्यवस्थापनशास्त्र येतं, संगणकशास्त्र येतं, मानसशास्त्र येतं, समाजशास्त्र येतं. ही सगळी समाजविषयक शास्त्र ही ललितेतर साहित्यामध्ये येतात. आणि ह्या सर्व ललितेतर साहित्यामध्ये सामान्यपणे तर्काला प्राधान्य असतं आणि या उलट मानवी भावजीवनाचं विलोभनीय दर्शन घडवणारं जे सौंदर्यशाली साहित्य असतं हे सौंदर्यशाली साहित्य म्हणजे ललित साहित्य असतं. हे सौंदर्यशाली साहित्य कुठलं तर कथा, कादंबरी, नाटक,
काव्य, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, निबंध, ललित निबंध असे ललित साहित्याचे अनेक प्रकार हे आहेत. पु ल देशपांडेंनी आपल्या साहित्यामध्ये बरंच विनोदी साहित्य हे केलेले आहे. म्हणजे आता पु ल देशपांड्यांचं गणित फार कच्चं होतं आणि त्यांनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे ते ललित साहित्य हे लिहिलेलं आहे. आणि साहजिकच या ललित साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या एका ललित लेखनात असं म्हटलेलं आहे की माझं गणित नेहमी चुकायचं आणि नाटकात मी शिवाजी महाराजांची भूमिका करायचो आणि नाटकात शिवाजी महाराजांची भूमिका मी उत्तम करायचो आणि वर्गात गणिताच्या तासाला मात्र गणिताच्या नावानं आमची ओरड असायची. मग साहजिकच काय असायचं तर जे शिक्षक आहेत हे शिक्षक माझी नाटकातली भूमिका लक्षात ठेवलेली असायची आणि मग ज्या कोणी विद्यार्थ्याचं गणित बरोबर यायचं त्याच्याकडून आम्हाला शिक्षा व्हायची. आणि ही शिक्षा होत असताना शिक्षक ज्याचं गणित बरोबर आलेलं असायचं त्याला म्हणायचे उठा आणि द्या महाराजांच्या एक थोबाडीत. द्या महाराजांच्या एक थोबाडीत म्हणजे कुणाच्या, इथं सूचित अर्थ आहे. महाराजांच्या थोबाडीत द्या म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या थोबाडीत द्या असा इथं अर्थ होत नाही. महाराजांच्या थोबाडीत द्या म्हणजे शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या पु ल देशपांडे ह्या व्यक्तीच्या थोबाडीत द्या. का द्या तर त्यांचं गणित चुकलेलं आहे म्हणून थोबाडीत द्या. अशा पद्धतीनं ललित आणि ललितेतर साहित्य यात फरक हा आहे. ललितेतर साहित्य जसंच्या तसं असतं, त्यात सौंदर्यात्मकता नसते, त्यातली वर्णनं जशीच्या तशी असतात आणि ललित साहित्य हे सौंदर्यपूर्ण असं असतं. आणखी उदाहरण त्याचं घ्यायचं झालं तर झाड असं म्हटलं तर त्या झाडाच्या बाबतीत निसर्गातलं झाड हे वेगळं आहे आणि एखाद्या अंगात आलेल्या माणसाला ज्यावेळी झाड असं म्हटलं जातं तेव्हा त्याचं वेगळं आहे. साहजिकच हे सगळे जे आहेत ही सगळे ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य याचे असे किस्से आहेत. एकंदरीत या भागामध्ये हा भाग आपला पूर्ण झालेला आहे, तो म्हणजे ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य.